आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुम्हाला असं बोलायला नको होतं, त्यासाठी मी तुमची. रिया, हा मोबाईल घे. नुसती माफी मागून माझ्या मनाला शांती मिळणार नाही. जे काही मला भोगावं लागलंय ते तुलाही भोगावं लागणार. मला वाटेल तसं बोलली होतीस आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे माझा इतका अपमान झाला. मग आता तू माझी माफी मागत असतानाचा व्हिडिओ मी व्हायरल करणार. मग बघूया तुला जेव्हा असं वाईट वाटेल ना, तुझा अपमान होईल ना, तेव्हा माझ्या मनातली आग शांत होईल. रिया, शूट कर. बघतेस काय? चल सुरू हो. सुरू हो. रिया, व्हिडिओ सुरू कर. आई, सही माफी मागते इनफ नाहीये का? व्हिडिओ का करायचे आपल्याला? माझ्या मनाच्या शांतीसाठी. या मुलीमुळे मला किती मनस्ताप झालाय हे माहिती आहे ना तुला? देवांश, नाव कमवायला वर्ष लागतात, पण कोणाच्या तरी चुकीमुळे कमवलेलं नाव धुळीत मिळायला, त्याला गालबोट लागायला जराही वेळ लागत नाही. या मुलीमुळे मला जे काही भोगावं लागलंय ना, ते सगळं हिलाही भोगावं लागणार. त्यामुळे हिचा व्हिडिओ एकदा का व्हायरल केला की माझ्या मनाला शांती मिळणार. व्हिडिओ केल्यामुळे जर तुम्हाला समाधान मिळणार असेल तर हरकत नाही. सई, माफी मागतेस ना? मी तुम्हाला 1 2 ऍक्शन. मला माफ करा. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. माझं चुकलं. रिया, नाइस. छान ना? भैरवीताई, आम्ही खूप प्रेमाने आणलंय देवांशरावांसाठी. हे स्वीकार करा ना त्याचा. प्रेमाने आणलंय ना, मग किती चीप असलं तरी घेईन की. देवांश, सो काय तो झाला ना विधी?
सगळे विधी तर आता झालेलेच आहेत. येतो आम्ही. मधुकरराव, आमच्याकडे काही शब्दच नाही आहेत. जानकीताई, येतो आम्ही. सही चल. अंजली, काय झालं? अस्वस्थ का वाटतेस? अरे यार आत्या, हे लोक सकाळी गेले देवांशच्या घरी. आता डेची रात्र झाली तरी अजून आले नाहीयेत. येतील ग. तुला काहीतरी खायला देऊ का, म्हणजे बरं वाटेल? नाही, मला ना खरंच काहीच इच्छा नाहीये. ते लोक जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार. आता लग्नाचं वगैरे बोलत बसले असतील ना, आणि एवढ्या गोष्टी ठरवायच्या म्हणजे वेळ लागणारच. काळजी करू नको, येतील ते. फक्त मॉम आणि पॉप्स गेले असते तर मला काळजी नव्हती, पण ती सई पण गेली ना त्यांच्या बरोबर, म्हणून मला जरा टेन्शन आलंय. म्हणजे आत्या, तुझ्या सईला ना नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची सवय आहे ना. तिने तिकडे जाऊन कुठला सीन क्रिएट नाही केला म्हणजे मिळवलं. अंजली, तसं काही होणार नाही. सईला कुठे कसं वागायचं ना याची चांगली समज आहे. कसं झालं प्रोग्राम? कसं झालं? तुम्ही ते रिच्युअल्स ते झाले ना कम्प्लीट? हा मॉम, मला सांग ना कसं झालं. हा मी तुम्हाला किती वेळा फोन पण ट्राय करत होते. कधी तुम्ही सकाळी गेला होता? अगं बाई अंजली, स्वतःही श्वास घे आणि आम्हालाही घेऊ दे. हो वंच, बाहेरून घरात आलेल्या माणसाला पाणी द्यायची पद्धत असते. देताय का मी स्वतः उठून घेऊ? देते. तू पण ना जरा फास्ट कर ना. हे घे मग पाणी. सांग आता मला काय झालं? देवांश काय बोलला? आणि त्याने विचारलं का माझ्याबद्दल? मला मिस केलं असेल ना त्याने. तुला मिस करायला त्याला दुसरं काही सुचायला हवं ना. कुणी डोकंच भंडावून टाकत असेल तर दुसरं काय सुचणार त्याला? म्हणजे काय म्हणायचंय तुला? तू विसरलीस का? कुणाला घेऊन गेलो होतो आम्ही? तुझ्या लाडक्या बहिणीला, सईला. ती जिथे असते तिथे बाकी सगळ्यांचे पुतळे होतात आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खेळलेल्या असतात. म्हणजे मॉम, तू जरा मला क्लिअर काय ते सांगशील का? नक्की काय म्हणायचंय तुला? ओ, आत्ता समजलं मला. तरी मला वाटलंच होतं मॉम, ही सई ना तिकडे जाऊन देवांशच्या पुढे पुढे नुसती शायनिंग मारणार. हे बघ अंजली, मी असं काहीही केलेलं नाहीये. हो ग बाई, तू काही करतच नाहीस. तिथे जो एवढा मोठा तमाशा झाला त्यात तू काही केलंच नाहीस. आपोआपच झाला तो, नाही का? काय? देवांशच्या घरी तमाशा झाला? आणि कहर म्हणजे हिची अपेक्षा काय? त्या भैरवीताईंनी हिचे पाय धरावेत. हे बघ, माझी काही अशी अपेक्षा नव्हती. आणि मुळात माझी चूक नसताना सुद्धा मला त्यांची माफी मागायला लागली. अगं पण आपल्याला माफी मागावी लागेल अशी कुठलीही गोष्ट कशाला करायची आपण? तू का गेली होतीस आणि तिथे रिच्युअल्स कंप्लीट करायला ना? मग ते कंप्लीट करायचं आणि चुपचाप घरी रिटर्न यायचं. तिथे वाद कशाला घालत बसलीस? अंजली, मला त्यांच्याशी वाद घालण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. त्यांनी मामाचा अपमान केला म्हणून मला त्यांना बोलावं लागलं. अगं पण मामाचा अपमान केला होता ना, तुझा नव्हता ना केला. तुझ्या शरीराला भोकं पडत होती का? एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आणि काय ग, एरवी मला सुनवत असतेस ना? मोठ्यांशी आदराने वागावं, त्यांचा रिस्पेक्ट ठेवावा, त्यांचा इन्सल्ट करू नये.
मग एक दिवस तू स्वतः जशी बोलतेय तसं वागायला काय झालं होतं तुला? विसरलीस सगळं? आणि सई, तू ना दुसरीकडे जाऊन कशीही वाग, काहीही कर, पण माझ्या सासरी जाऊन तुला हे असं करण्याची काय गरज होती? हे बघ अंजली, मी मुद्दाम केलेलं नाही. त्या भैरवी मॅडम माझ्याशी जर वाईट वागल्या नसत्या तर मी त्यांना असं का बोलले असते? अगं ए बाई, ती आहे गडगंज श्रीमंत बाई. या पैसेवाल्या लोकांना श्रीमंतीचा माज असतो. मग तो माज त्यांनी त्यांच्या जवळच ठेवावा. मला त्यांच्या श्रीमंतीशी काहीही देणं घेणं नाहीये. माझ्यासाठी माझा आणि माझ्या कुटुंबाचा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. आणि त्यांनी माझा स्वाभिमान दुखावला म्हणून मी त्यांना बोलले. घे, हिच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेणे. ही काही झालं तरी स्वतःची चूक कबूल करणार नाही. अगं पण मी काही चूकच नाही केली तर मी ती कबूलच का करू? आणि मुळात मला तुझं आश्चर्य वाटतंय. एवढं सगळं होऊ नये तुला काहीच वाटत नाहीये मामी? अगं मामाला किती बोलल्यात त्या. आपल्या गरीब असण्याचा अपमान केलाय त्यांनी. आणि त्या कशा वागू शकतात ना हे मला चांगलं माहिती, कारण या आधी मी त्यांना 2-3 वेळा भेटलीये. त्यांच्या मनात इतर लोकांविषयी अजिबात आदर नाहीये. त्या गरीब आणि श्रीमंत असं बघून माणसांशी वागतात. आणि गरीब माणसांना तर त्यांच्या पायाखालची धूळ समजतात त्या. सई, नक्की काय झालंय? मला तर काहीच समजेनासं झालं. आई, त्या भैरवी मॅडम म्हणजे देवाण सरांची आत्या, खूप विचित्र स्वभाव आहे ग त्यांचा. त्यांना माणसांची कदरच नाहीये आणि आदर सुद्धा नाहीये ग. मी पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांच्या गाडीला एक बाई धडकली. बिचारी बेशुद्ध होऊन पडली होती, जीव धोक्यात आला होता तिचा. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांना काहीही फरक पडत नव्हता. अगं ए बाई, बास बास, सकाळपासून हेच पुराण ऐकते नुसतं. कंटाळा आला मला या तुझ्या स्टोऱ्या ऐकून. ओ वंच, तुम्हाला जर तुमच्या मुलीकडनं सगळी स्टोरी ऐकायची असेल ना तर नंतर निवांत खोलीत घेऊन बसा तिला आणि ऐकत बसा. हा, माझ्या डोक्याला ताप नको. पण मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे ना ते मला चांगलंच कळलंय. सई टीचरने माझ्या सासरी जाऊन ड्रामा केला आणि नेहमीप्रमाणे तिला हवं असलेलं अटेन्शन तिने मिळवलंच. हे बघ अंजली, तू तिथे नव्हतीस त्यामुळे तिथे नेमकं काय घडलंय हे तुला माहित नाहीये. मी तिथे असो किंवा नसो मला नाही फरक पडत. तू काय करू शकतेस ना हे मला चांगलंच माहिती असेल. उगाच माझ्या सासरच्या मंडळींवर कुठलेही आरोप करू नकोस. खूप चांगली आणि क्लासी माणसं आहेत ती. तूच काहीतरी माती घालली असशील. अंजली, मी परत एकदा सांगते, माझी चूक नसताना सुद्धा मी त्यांची माफी मागितली, कारण फक्त तुमचं लग्न मोडून आहे ना म्हणून. सई टीचर, उपकारच केले का तुम्ही माझ्यावर? अंजली, सई, कोणालाही कुठलेही तू स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. ज्यांनी कान आधीच बंद करून ठेवलेत त्यांच्या कानापाशी कितीही ओरडलं तरी काही उपयोग नाहीये. तू जे केलंस ते योग्यच होतं, मला माहिती आहे. त्यामुळे हा विषय आपण इथंच थांबूयात. घ्या, आता हे विषयच संपला असं म्हणतायत म्हणजे आपलं बोलणंच खुंटलं. कोणासमोर कितीही डोकं फोडलं ना तरी जर तो माणूस आपल्या मुद्द्याशी ठामच असेल तर आपणही काहीच करू शकत नाही. दगडावर डोका पटण्यासारखंच होणार ते. आणि काय, जाऊ दे, माझं खूप डोकं दुखतंय. मी आज जाऊन पडतीये
अंजली, तू सुद्धा नको त्रास करू दिवस. काय आहे हे ना, आपल्या लाडक्या भाचीचीच बाजू घेणार, हे आपल्याला पाठच झालंय आता. हे बघ अंजली, तुला माझा राग आलाय हे मला माहितीये, पण माझी बहीण म्हणून तुला सावध करणं हे माझं कर्तव्य आहे. त्या भैरवी मॅडम कशा वागू शकतात ना, हे मला चांगलंच कळून चुकलंय. तुझं लग्न झाल्यावरही तुला त्या अशाच वागवतील, त्रास देतील. त्यामुळे तयारीत राहा. अंजली, तू काही टेन्शन घेऊ नको. ही जळते ना तुझ्यावर, म्हणून तुला घाबरवती. तिला वाटतच नाहीये ना तुझं देवांश जहागीरदार बरोबर लग्न व्हावं. काही होणार नाही. आई, आत येऊ? ये ना. आई ओके? या का असं का विचारतोयस? तुझ्या वेळेला खाली आली नाहीस, डिनर इथे मागवून घेतलास म्हणून विचारतोय. सहज खाली यायची माझी इच्छा नव्हती. आय नो आज जे काही घरी घडलंय आपल्या ते खूपच विचित्र होतं. आणि मला याच गोष्टीची भीती वाटते की हे सगळं आता पुन्हा पुन्हा घडायला नको. म्हणजे पुन्हा का घडेल असं? परत असं का नाही घडणार? ज्या लोकांमुळे हे सगळं घडलंय त्या लोकांशी आता आयुष्यभर आपला संबंध जोडला जाणार आहे. ती माणसं, त्यांची मेंटॅलिटी, त्यांचं वागणं, आयुष्यभर आता या लोकांना आपल्याला सहन करायचं आहे. इतकी पण वाईट नाहीये ती माणसं. रिअली? तू आता त्यांची बाजू घेऊन बोलतोय? बाजू घेत नाहीये, पण मी सईला ओळखतो. खरंच चांगली मुलगी आहे ती. ओके, आय सी. म्हणजे चूक माझी आहे. आई तू प्लीज मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस. तुझ्या आणि सईमध्ये जे काही इश्यूज होते ते सॉल्व्ह झालेत ना. तुला हवं होतं की तिने तुझी माफी मागावी, तिने मागितली. मग आता परत का घडेल असं? तू पण हे सगळं विसरून जा ना प्लीज, आणि टेन्शन घेऊ नको. कसं टेन्शन नको घेऊ देवा? तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे. या अशा लोकांशी आपला संबंध जोडला जाणार आहे. आय मीन खरंच या लोकांशी संबंध जोडण्यात तुला इंटरेस्ट आहे? यू नो व्हॉट, तू ना खूप टेन्शन घेतलेस माझ्या लग्नाचं. खूप ओव्हर थिंक करतेस तू, म्हणून अशी चिडचिड होते तुझी. माझा ऐकशील प्लीज? जरा शांत हो. स्टॉप ओव्हर थिंकिंग. कुठलाच विचार करू नको. आणि तुला माहितीये ना, मी कुठलीही कमिटमेंट केल्यानंतर ती मोडत नसतो. त्यामुळे हे लग्न होणार हे तर नक्कीच आहे. पण देवांश, पण तुला माझी काळजी आहे म्हणून तू अशी रेस्टलेस होते, राईट? हो, सगळं तसंच होणार आहे. मग एक्झॅक्टली तसंच होणार आहे. ती मला तू माझ्या लग्नात आनंदी असायला हवीस. तुझ्या चेहऱ्यावर स्माईल हवंय. जर तू असा मूड घेऊन राहिलीस ना तर माझं कशातच मन लागणार नाही. आई प्लीज. आय एम सॉरी देवांश. प्लीज 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 सॉरी म्हणू नकोस. आय मीन इट. आय डू. मला माहितीये या लग्नाच्या बाबतीत तुझ्याकडे काही चॉईस नाहीये, आणि तरीही तू हे सगळं पॉझिटिव्हली घेतोयस. मी कितीही प्रयत्न केला तरी हे लग्न होणारच आहे. सो ओके, मी एक्सेप्ट करते सगळं.
आणि या लग्नात आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. रादर मी आनंदी राहीन तुझ्यासाठी. तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. हीच स्माईल आता मला कायम तुझ्या चेहऱ्यावर हवी आहे. टेक केअर. या. यू आर राईट देवांश. मी चिडचिड करायची गरजच नाहीये. उलट मी तर खुश व्हायला हवं. देवाने त्या मुलीला धडा शिकवण्याची चांगली संधी दिली मला. आज तिला मी पहिला झटका दिलाय आणि ही तर सुरुवात आहे. एकदा का तिची बहीण लग्न करून या घरात आली की मी दोघींना त्यांची जागा दाखवून देईन.